हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 29 ऑगस्ट 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सो स्टार्ट करूया, बघूया 29 ऑगस्टचा द हिंद आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज जी आहे ती विशेष करून अफगाणिस्तानचे स्टुडंट जे भारतामध्ये शिकत आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये विशेष करून जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीची जी आहे त्याचा सुद्धा उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ह्या ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत ना, त्या इंटरनॅशनल लेवलला कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. इंटरनॅशनल स्टुडंटसुद्धा या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन शिकत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग तशाच पद्धतीचे अफगाणिस्तानचे सुद्धा काही स्टुडंट ज्यांना स्कॉलरशिप मिळालेले आहे, त्या स्टुडंटविषयी या न्यूजमध्ये आपल्याला बोललेलं पाहाव्यास मिळते. मग जवळजवळ 1500 स्टुडंटचा निर्णय, विजा संबंधीचा निर्णय जो आहे तो पेंडिंग आहे अजून. त्याच्यावरची इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन एम्बेसी अजून भाष्य करायला तयार नाही. अशा प्रकारची न्यूज इथं आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे त्यांना स्कॉलरशिप तर मिळाली, परंतु त्यांचा विजा आणखी पेंडिंग पडला आहे, त्याच्यावरती निर्णय होत नाही. त्याला कारण काय? ऑब्वियस आहे की अफगाणिस्तानची जी सिच्युएशन आता जी चालू आहे ते त्याला कारण असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. तिथं अचानक तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झाले, तिथं सर्व काही बदललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं इंडियन गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यामध्ये निर्णय तुर्तास घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सचा सुद्धा उल्लेख आलेला आहे आपल्याला. आणि त्याच्यामधूनच अशा प्रकारच्या स्कीम इंटरनॅशनल स्टुडंटला स्कॉलरशिप देणं वगैरे त्याच्यामधूनच ठरलं जातं. त्यामुळे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स जे आहे त्याच्याविषयी सुद्धा ICCR विषयी सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन ICCR विषयी बघू शकतो, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स विषयी बघू शकतो. आणि याची स्थापन करण्याचं ध्येय काय आहे? तर याची स्थापन करण्याचं ध्येय हे आहे, इंटरनॅशनल लेवलला कल्चरलची देवाणघेवाण, संस्कृतीची वेगवेगळ्या देवाणघेवाण होण्यासाठी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये विशेष करून अशा प्रकारची काउन्सिल स्थापन केली जाते. ती सुद्धा इंडियामध्ये सुद्धा तिची स्थापना केलेली अशा प्रकारे दिसते. म्हणजे याचं एम एकंदरीत काय आहे तर कल्चरल रिलेशन डेव्हलप करणं वेगवेगळ्या कंट्रींच्यामध्ये इंडियासोबतचं जे आहे ते. फाउंडर याचे अब्दुल कलाम आझाद हे आहेत. कधी स्थापना झाली तर 9 एप्रिल 1950 रोजी याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते न्यू दिल्लीमध्ये. आणि प्रेसिडेंट कोण आहेत? विनय सहस्त्रबुद्धे हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. हेडक्वार्टर त्याचं आझाद भुवन IP स्टेट न्यू दिल्ली हे ॲड्रेस दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. पेरेंट ऑर्गनायझेशन आहे, ऑब्वियस आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असणार. मेन ऑर्गन काउन्सिलच्या स्वरूपात याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते आणि ॲब्रिव्हिएशन ICCR असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण छोटीशी इन्फॉर्मेशन इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स याच्याविषयी बघण्याचा प्रयत्न केला. पुढची जी न्यूज आहे ती विशेष करून जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं होतं त्याचं मेमोरियल बांधण्यात आलं आणि त्याचं उद्घाटन श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आपल्याला सॅटर्डेला पाहाव्यास मिळालं, म्हणजे काल. आणि आता आजपासून म्हणजे संडेपासून हे जे मेमोरियल आहे ते टुरिस्ट असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्यासाठी बघण्यासाठी ओपन केलेलं आपल्याला आजपासून पाहाव्यास मिळालं होतं. आणि इथं बोलत असताना विशेष करून नरेंद्र मोदींनी सांगितलं की आपण गुरु ग्रंथ साहिब यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आपण चालायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की अफगाणिस्तानमधले नागरिक जे आहेत त्यांना काढण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट तेवढंच तत्पर आहे. आणि जगामध्ये कुठं जरी भारतीय आपले ट्रबल्समध्ये असतील, प्रॉब्लेम्समध्ये असतील, तर गव्हर्नमेंट त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी विशेष करून कायम तत्पर राहील, असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर जालियनवाला बाग मेसॅकर जे झालं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं होतं त्याच्याविषयी हिस्ट्री काय आहे, ब्रिटिश इरा त्याच्याविषयीचा काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर गुरु ग्रंथ साहिब इथं उल्लेख करायला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग त्याच्यानुसार मग सिखांची परंपरा काय आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे, रणजित सिंह वगैरे यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. शिखांसोबत सुद्धा इंग्रजांच्या काही लढाई झालेल्या आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला हिस्ट्रीच्या दृष्टीतून असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि तिसरा की पॉईंट आपला अफगाणिस्तानशी रिलेटेड होऊ शकतो की अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, आत्ता अफगाणिस्तानमध्ये जी काही सिच्युएशन चाललेली आहे त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ते लेक्चर वेगळं, एडिटोरियल वेगळं आलं होतं, त्यामुळे त्याच्यावरती त्या एडिटोरियलच्या माध्यमातून मी वेगळी चर्चा ऑलरेडी केलेली आहे. त्याचे लेक्चर ऑलरेडी
करंट बेस्ड इश्यू या प्लेलिस्टमध्ये मी अपलोड केलं आहे. एडिटोरियल कटिंग, द हिंदू एडिटोरियल कटिंग या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला अफगाणिस्तानची हिस्ट्रीसुद्धा बघायला मिळेल. आणि चौथा की पॉईंट आपला होऊ शकतो अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा होऊ शकतो इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. आणि पाचवा की पॉईंट ऑब्वियस आहे, अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ते लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. आता या मॅपच्या आधारे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. त्याच्यामध्ये विशेष करून पहिल्यांदा झूम आउट करून बघू, म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला बघता येईल. हे आपण लोकेशन बघू शकतोय. तिथं इंडियाचं इथं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते आणि इथून या ठिकाणी आपण गेलो तर इथं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन असलेलं पाहाव्यास मिळते. आणि शेजारील इतर कंट्री कोणकोणते आहेत तर पाकिस्तान आहे, इंडिया तर आहेच, पाकिस्तान आहे. त्याच्यानंतर इकडं आपल्याला चायना पाहाव्यास मिळतोय. त्यानंतर इकडं ताजिकिस्तान आहे, इथं उझबेकिस्तान आहे, इथं तुर्कमेनिस्तान आहे, इथं इराण आहे. ह्या महत्त्वाच्या शेजारील कंट्री असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणखी झूम आउट करून जर बघितलं तर चायनासुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला पाहता येईल. इकडे चायना आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं तो चायना पाहाव्यास मिळते. आणि इतर टॉपोग्राफी जर आपल्याला बघायचं झालं ना तर इथं कॅस्पियन सीचा एरिया आहे हा. त्यानंतर इकडं ब्लॅक सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय, इकडं मेडिटरेनियन सी आहे, इकडं तैरानियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय. इथं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे, इथं पर्शियन गुल्फ आहे, इथं गुल्फ ऑफ ओमान आपल्याला पाहाव्यास मिळतोय. इकडं युनायटेड अरब अमिरात आहे, ओमान आहे, इथं यमन आहे, इथं सौदी अरेबियाचा हा टोटल एरिया असलेला पाहाव्यास मिळतोय. इकडं इराक आहे, सिरिया, तुर्की, लेबनॉन, जॉर्डन, इथं इस्रायल आहे. इस्रायलसुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो त्यामुळे त्याचंसुद्धा लोकेशन बऱ्याच वेळा आपल्याला बघावं लागतं. आणि इकडं इजिप्त असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे सर्व जे आहे ते आपण अफगाणिस्तानच्या लोकेशनच्या अनुषंगाने हे सर्व बघून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हिस्ट्रीमध्ये जरी तुम्ही बघितलं ना तर पर्शियन गुल्फसुद्धा खूप महत्त्व असलेलं पाहाव्यास मिळतं, रेड सीचं महत्त्व असलेलं पाहाव्यास मिळतं. त्यामुळे हे टोटल जो मॅप आहे ना तो टोटल मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. हे आपण प्रयत्न केला की अफगाणिस्तानचं लोकेशन मॅपच्या आधारे बघण्याचा. पुढची न्यूज आपण बघतोय ना ती न्यूज आहे तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर जे आहेत एम के स्टॅलिन यांनी एक रिझोल्युशन प्रस्तुत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंटला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती केली की जे फार्म लॉज नवीन आणलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला, जे नवीन फार्म ॲक्ट आलेला आहे ना त्याच्यामध्ये बदल करायला हवा आहे असं त्यांच्याकडून त्या रिझोल्युशनच्या माध्यमातून बोललं गेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट पहिला काय आहे तर फार्म ॲक्टविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, हे मी अगोदर पण सांगितले. आणि दुसरा की पॉईंट ऑब्वियस काय तर तामिळनाडूचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघणं गरजेचं आहे. मग ते आपण लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण या मॅपच्या आधारे तामिळनाडूचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. हे आहे तामिळनाडूचं लोकेशन. शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि इकडं केरळ असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर तामिळनाडूची जी किनारपट्टी आहे ती कोणत्या समुद्राची किनारपट्टी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते तर ती आहे बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी तामिळनाडूला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इकडं जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार बेटे इथं असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. इकडं लक्षद्वीप सी बेटं इथं असलेले पाहाव्यास मिळतात. इथं लक्षद्वीप सीचा एरिया असलेला पाहाव्यास मिळतो, इथं अरेबियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. ही आपण तामिळनाडूचं लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ते दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि CM जे आहेत दिल्ली गव्हर्नमेंटचे जसं त्यांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे काही डॉक्टर जे आहेत विशेष करून दिल्ली गव्हर्नमेंट नॉमिनेट 3 डॉक्टर्सची पद्म अवॉर्डसाठी निवड त्यांनी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. नॉमिनेशन त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये कन्सिडरेशन काय केलं आहे ती कोविड-19 मध्ये डॉक्टरांनी जी काय जिम्मेदारी निभावली आहे, जे काय कार्य केलं आहे त्याला कन्सिडर करून अशा प्रकारचा अवॉर्ड खरं तर डॉक्टरांना देण्यात येत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट काय तर पद्म अवॉर्डविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पद्मश्री असू द्या, पद्मभूषण असू द्या, पद्मविभूषण असू द्या, हे जे अवॉर्ड आहेत ते भारतरत्नपर्यंत याचं स्वरूप काय असतं, बक्षिसाचं स्वरूप काय असतं आणि ही जी डिटेल इन्फॉर्मेशन त्याचा सिम्बॉल वगैरे काय आहे, कधीपासून सुरुवात झाली, पहिला अवॉर्ड कोणाला दिला गेला आहे, एवढी बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक अवॉर्डविषयी आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत.
पुढची जी न्यूज आहे ती आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग त्यांच्याविषयी न्यूज आहे. राजनाथ सिंग यांनी त्यांच्या स्पीचमध्ये बोलत असताना सांगितले की 26/11चा जो हल्ला आपण बघितला होता, 2008चा विषय तिथे खरं तर बोलला गेला, त्याच्यामध्ये विशेष करून आपण बघितलं होतं की समुद्रामधून काही टेररिस्टकडून अटॅक केला गेला होता मुंबईवरती, महत्त्वाच्या ठिकाणांवरती. त्यामुळं आपण जी आपली नेव्ही आहे त्याच्यामध्ये वारंवार सुधार करत आहोत. जसजसा कालावधी जातोय तसतसं आणखी आपण मॉडर्न होत आहोत, त्याच्यामध्ये जास्त इक्विप्ड होत आहोत, असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये बोलत असताना आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून कशावरती बोललंय तर 7th ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स बनवण्यावरती त्याच्यामध्ये बोललं आहे. OPV IGC विग्रह याच्याविषयी बोललं गेलेलं आहे. हे जे व्हेसल्स बनवण्याचं काम आहे त्या 2 खरं तर कंपन्या करणार आहेत, बाय लार्सन अँड टब्रो फॉर कोस्ट गार्ड. किनारपट्टीची सुरक्षितता वाढवण्यासाठी लार्सन आणि टोब्रो या कंपनीकडून हे डेव्हलप केलं जाणारं नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला म्हणू शकतो आपण. नवीन नेव्हीमध्ये सशक्तीकरण आपण म्हणू शकतो. व्हेसल नवीन प्रकारचे आणले जाणार हे आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी खरं तर ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि एकंदरीतच आपली जी सुरक्षितता आहे, मिलिटरी असू द्या, आर्मी असू द्या किंवा भूदल, वायुदल आणि नेव्ही असू द्या, यांच्यामध्ये आपण पहिल्यापेक्षा जास्त आणखी सक्षम झालेलं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज होती. पुढची न्यूज आहे ते गंगा रिव्हरवरती हायडल प्रोजेक्ट्स. गंगा रिव्हरवरती म्हणण्यापेक्षा गंगा रिव्हरच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्याच्यामध्ये मग अलकनंदा असेल, भगीरथी असेल, या महत्त्वाच्या म्हणजे या ट्रिब्युटरी अशासारख्या ट्रिब्युटरी ज्या गंगाच्या आहेत त्याच्यावरती जे हायडल प्रोजेक्ट, विशेष करून हिमालयन रिजनमध्ये जे हायडल प्रोजेक्टचं प्रपोजल येतं वारंवार, त्याला मिनिस्ट्री जी आहे ती डिक्लाईन करताना आपल्याला, त्याच्याशी डिसॲग्रीमेंट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचं कारण अनेक आहेत आणि या न्यूजमध्ये त्याचंच डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची एक हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून जोर दिला आहे 2013च्या इन्सिडेंटवरती. 2013मध्ये जो फ्लड आला होता केदारनाथमध्ये, त्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 लोक मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं करून जो तपोवन प्रोजेक्ट आहे, जो जोशीमठ उत्तराखंडमध्ये आहे, त्या तपोवन प्रोजेक्टविषयी हा सुद्धा हायडल प्रोजेक्टच असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि पूर आल्यामुळं या प्रोजेक्टला धोका तिथं निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये डॅमेज आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्यामुळंच कदाचित ते सुद्धा एक कारण मानलं जाते की केदारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला त्या पुरासारख्या परिस्थितीमुळं, कारण हा हायडल प्रोजेक्ट जो आहे तो डॅमेज तिथं झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. तेव्हापासून आपल्याला काय पाहाव्यास मिळते की प्रत्येक येणारी मिनिस्ट्री जी आहे हायडल प्रोजेक्टविषयी जरा जास्त सतर्क असताना पाहाव्यास मिळते, त्याला जास्त परमिशन देत नसताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्याशी रिलेटेड त्यानंतर केदारनाथचा इन्सिडेंट झाल्यानंतर जे काय नॉर्म्स अँड टर्म्स आहेत त्या स्ट्रिक्ट झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्याच्यानंतर रवी चोप्राची 17 मेंबरची कमिटीसुद्धा रवी चोप्राच्या अंतर्गत बसवलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. त्याच्यामध्ये 24 प्रपोजल्स अशा प्रकारच्या हायडल प्रोजेक्टसाठी आलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. अलकनंदा आणि भगीरथी रिव्हरवरती जो प्रोजेक्ट निर्माण होणार त्याच्याविषयी. त्यानंतर चोप्रा कमिटीनं जे आहे ना, त्या 24 पैकी 23 जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यासाठी म्हटलं होतं की इरिव्हर्सिबल इम्पॅक्ट, म्हणजे याच्यामध्ये जर डॅमेज आपल्याला पाहावेस मिळालं, याच्यामध्ये जर थोडी जरी चूक झाली तर याचा इम्पॅक्ट जो आहे, याचा परिणाम जो आहे तो खूप भयानक होईल, ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा परिणाम होईल. इरिव्हर्सिबल वर्ड इथं वापरलेला आहे, म्हणजे ना भूतो ना भविष्य असा परिणाम तिथं आपल्याला पाहाव्यास मिळेल, हे सुद्धा त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं. त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणखी कमिटी बसली त्याच्यावरती विनोद तारे यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे काही इन्स्ट्रक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह केले आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्यानंतर 2015चा इन्सिडेंट बघितला, 2015चा कालावधी बघितला तर 2015मध्ये BP दास यांच्या अंतर्गत कमिटी बसवलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. दास कमिटी सुद्धा त्याला म्हणतात. आणि त्यांनी सुद्धा डिसेंडिंग रिपोर्ट दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्यांनी सांगितलं होतं, दास कमिटीने हे सांगितलं होतं की ऑल 6 प्रोजेक्ट्स, तोपर्यंत 6 प्रोजेक्ट्स राहिले होते, त्याला सँक्शन हवं होतं. 6 प्रोजेक्ट्स विथ डिझाईन मॉडिफिकेशन टू सम, म्हणजे 6 प्रोजेक्ट जे आहेत त्यांचं डिझाईन जे आहे ना त्याच्यामध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे, असं सुद्धा BP दास यांनी यांच्या कमिटीनं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्यानंतरचा पिरियड त्यांनी उमा भारती मिनिस्ट्री असतानाचा सांगितला आहे. त्यानंतर 2019चा पिरियड त्यांनी सांगितला, त्यावेळेस
त्या मिनिस्ट्रीचं नाव बदलून जलशक्ती मिनिस्ट्री झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्या मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा या प्रोजेक्टवरती अशाच प्रकारचे नॉर्म्स अँड कंडिशनचा विचार करून निर्णय दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्यामुळं हायडल प्रोजेक्ट्स जो आहे, विशेष करून गंगा रिव्हरवरती जे बांधले जातात, हिमालयन रिजनमध्ये जे बांधले जातात, उत्तराखंडचा वगैरे आपण जर एरिया बघितला तिथं बांधले जातात, ते खूपच आपल्याला विचार करून बांधावे लागतील असं सिच्युएशन प्रत्येक गव्हर्नमेंट पुढे निर्माण होते. आणि जे हायडल प्रोजेक्ट बांधणारे जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितं, त्याच्यासाठी सारखं प्रपोजल गव्हर्नमेंटकडून कडे घेऊन येतं, परंतु गव्हर्नमेंट त्याला सकारात्मक प्रतिसाद लगेच देऊ शकत नाही. ते पेंडिंग स्वरूपात असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग हे का होतंय हे सांगण्याचा या न्यूजमध्ये प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यासाठी आपल्याला न्यूज महत्त्वाची होती, ती थोड्या बहुत प्रमाणात आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये पहिलं तर रिव्हर्स कोणकोणत्या याच्यामध्ये उल्लेख आला त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघायला पाहिजे. गंगा रिव्हरचा महत्त्वाचा करून उल्लेख आलेला आहे, मग गंगा रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर अलकनंदा चा उल्लेख आलेला आहे, मग अलकनंदा रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. भगीरथ रिव्हरचा उल्लेख आला आहे, भगीरथ विषयी सुद्धा तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि त्यानंतर मग उत्तराखंडचा उल्लेख आला आहे, केदारनाथचा उल्लेख आला आहे, त्याचं सुद्धा लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. या इमेजमध्ये विशेष करून आपल्याला बघू शकतो आपण की अलकनंदा आणि भगीरथचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. ही भगीरथ रिव्हर आहे आणि ही गंगोत्रीमध्ये उगम पावते आणि अलकनंदा रिव्हरला येऊन मिळत असताना इथं पाहाव्यास मिळते. ते ठिकाण आहे देवप्रयाग. त्या देवप्रयागमध्ये मिळते आणि त्या मिळालेल्या जो बेसिन आहे टोटल त्याला आपण गंगा रिव्हर म्हणतो. म्हणजे भगीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा रिव्हरचा निर्मिती होते असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर बाकी रिव्हर सुद्धा इथं आहे, त्याच्यामध्ये मंदाकिनी इथं पाहाव्यास मिळते, त्याचा उगम होतोय केदारनाथमध्ये. भगीरथीचा गंगोत्रीमध्ये उगम होताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. इकडे यमुना रिव्हर एक गंगेचीच उपनदी दिली, त्याचे यमुनोत्रीमध्ये उगम होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि इकडं आपल्याला बद्रीनाथ दिलेलं आहे, बद्रीनाथमध्ये अलकनंदा रिव्हरचा उगम होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि अलकनंदाच्या काय उपनद्या इथं दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये धौली गंगा आहे, ती अलकनंदाला येऊन मिळते विष्णुप्रयाग या ठिकाणी येऊन मिळते. त्यानंतर पुढची आहे नंदाकिनी ही रिव्हर आहे, ती आपल्याला नंदप्रयाग या ठिकाणी येऊन मिळत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर पिंडार गंगा जी आहे ती आपल्याला कर्णप्रयाग या ठिकाणी येऊन अलकनंदाला मिळत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही मंदाकिनी जी आहे ती रुद्रप्रयाग या ठिकाणी येऊन मिळत असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. केदारनाथमध्ये त्याचा उगम होतो, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. हा खरं तर गंगेच्या उपनद्यांचा मॅप आहे आणि विशेष करून दोन महत्त्वाच्या नद्या भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्या एकत्र येऊन गंगेचा उगम होतो असं आपण या मॅपमध्ये बघू शकतो. आता गंगेचं बेसिन व्यवस्थितरित्या, गंगेचा मॅप व्यवस्थितरित्या बघून घेऊया म्हणजे तुम्हाला टोटल याची समज येऊन जाईल. इथं आपल्याला गंगा रिव्हरचं बेसिन इथं पाहाव्यास मिळतं आणि त्याच्यामध्ये इथं गंगा रिव्हर महत्त्वाची पाहाव्यास मिळते आपल्याला. आणि त्या गंगेच्या उपनद्या वगैरे आत्ता आपण त्या इमेजमध्ये बघण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचबरोबर इकडं आपल्याला यमुना रिव्हर पाहाव्यास मिळते, यमुना रिव्हर इथे येऊन मिळते त्याला. आणि त्यानंतर इकडं तामसा रिव्हर आहे, त्याचबरोबर इकडं बेटवा यमुनेची उपनदी पाहाव्यास मिळते, तर चंबळ यमुनेची उपनदी आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि गंगेच्या दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या त्याच्यामध्ये सोन आहे आणि तामसा आहे, दोन महत्त्वाचे रिव्हर आहेत. आणि उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गोमती आहे, इकडं घागरा आहे, इथं गंडक आहे, इकडं कोसी असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण गंगेचं बेसिन टोटल बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे स्कूल ओपनिंगशी रिलेटेड. 56 एक्सपर्ट्स जे आहेत, तज्ज्ञ जे आहेत, त्याच्यामध्ये अकॅडमिशियन काय आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स काय आहेत, त्यांनी हे सांगितले की लवकरात लवकर स्कूल आता ओपन करावेत. कारण जगामध्ये अनेक देशामध्ये स्कूल ओपन केले गेले, त्यांना त्याच्यामध्ये कोणत्याही निगेटिव्ह परिस्थितीला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे आपण त्याचासुद्धा आधार घेऊन आपले इंडियातले लवकरात लवकर स्कूल ओपन करायला पाहिजे असं त्यांच्याकडून रिकमेंडेशन गव्हर्नमेंटला देण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला केलेलं पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे ती USAशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यामध्ये जवळजवळ USAचे 13 जवान शहीद झालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याचाच बदला म्हणून तो जो अटॅक केला होता ना, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी IS
इस्लामिक स्टेट या टेररिस्ट ऑर्गनायझेशन घेतले होते आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं, ISIS ज्याला म्हणतो आपण. मग आता त्याचा बदला घेण्यासाठी USAनं त्यांच्यावरती ड्रोन स्ट्राईक केलं होतं आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्या ज्या महत्त्वाचे लीडर्स आहेत ते मारले गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला काय बघायचं आहे तर एक्झामच्या दृष्टीने, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया USA रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंडिया अफगाणिस्तान रिलेशनशिप आता तालिबानचं वर्चस्व तिथं आलेलं आहे, त्यामुळं आता इंडिया अफगाणिस्तान हे रिलेशन कशा पद्धतीनं होणार आहे हे सुद्धा आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. ती सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची जी न्यूज आहे ती विशेष करून चायना आणि USA संबंधित न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. USAचे प्रेसिडेंट जो बायडन यांनी चायनावरती पुन्हा निशाणा साधलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. चायनाला उद्देशून त्यांनी म्हटलं आहे की कोविड-19चा जो व्हायरस आहे त्याचं ओरिजिन जे आहे ते आणखी चायनानं स्पष्ट केलेलं नाही, अशा प्रकारची टीका जो बायडन यांच्याकडून चायनावरती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे काय नवीन नाही, चायनामध्ये आणि USAमध्ये वारंवार शाब्दिक युद्ध, त्याला शीतयुद्धसुद्धा आपण म्हणू शकतो, कोल्ड वॉरसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारचं कोल्ड वॉर यांच्यामध्ये वारंवार चालू असतं, हे आपण वारंवार बघत असतो. तशाच प्रकारची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून वेगळा पॉईंट काय तर इंडियाचे आणि चायनाचे रिलेशनशिप इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढचं जे हे पेज आहे ना ते प्रत्येक संडेचं FAQचं पेज जे असते ते पेज आपल्या रिव्हिजनचं, आठवड्यामध्ये जे काय आपण डिस्कशन केलं आणि त्याचं रिव्हिजन आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट ॲसेट मॉनिटायझेशन दिलं आहे. याच्यावरती कालच लेक्चर वेगळं एडिटोरियल आलं होतं, कालच आपण हे एडिटोरियल डिस्कशन केलं आहे. कालचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर ते तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यावरती हे डिस्कशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे ॲसेट मॉनिटायझेशन विषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खूप न्यूजमध्ये असणारा हा मुद्दा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. म्हणून या पेजवरती जे काय आपण एडिटोरियल आठवड्याभरात डिस्कस केलेलं आहेत ना ते पुन्हा रिपीट त्याच्यावरती डिस्कशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे ते रिव्हिजनचं पेजच ह्याला मी म्हणत असतो. पुढचं बॅकवर्ड क्लासेस विषय आला आहे. आत्ता याच्यावरती आपण खूप डिटेलमध्ये डिस्कशन करणार. 127 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होते ना त्याच्यावरती विशेष करून हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, रिझर्वेशन पॉलिसीवरती विशेष करून. आणि 127 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवून मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे करंट बेस्ड इश्यू या प्लेलिस्टमध्ये, आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी दिली त्या प्लेलिस्टची. त्यामुळे ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, बघितलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याचे रिव्हिजन वारंवार टाकणं गरजेचं आहे, रिव्हिजन करणं वारंवार गरजेचं आहे. ते त्याच्याविषयी खरं तर बोलणं याच्यामध्ये बोललं गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढचं जे आर्टिकल आहे ते पुढचं आर्टिकल आहे क्रिमिलेअरविषयी. क्रिमिलेअरविषयी सुद्धा आपण ऑलरेडी बोलून बसलेलो आहे. परवा दिवशीच आर्टिकल क्रिमिलेअरवरती आलं होतं आणि याच्यावरती आपण डिटेल इन्फॉर्मेशन ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे आणि त्याचंच हे उहापोह करणारं आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळते. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर लेक्चर बघून घ्या. या 2-3 दिवसामध्येच आपण त्याचंसुद्धा आर्टिकल एडिटोरियल डिटेलमध्ये डिस्कस करून ठेवलेलं आहे. बघितलं असेल तर ठीक आहे, नसेल तर बघून घ्या. त्याच्या नोट्ससुद्धा बघणं, काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत, या आर्टिकलच्या अंतर्गत. इथं आजचा आपला द हिंदू समाप्त होतोय. आज कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे एडिटोरियल्स नसत आहेत, त्यामुळं न्यूज आजच्या ज्या काही महत्त्वाच्या असतात त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळं या नोटवरती आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आपला आहे, टेलिग्राम चॅनल फॉलो करा. टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करा, जेणेकरून लेक्चरचे इतर जे इन्फॉर्मेशन आहे, जे अपडेट्स आहेत ते तिथं तुम्हाला वेळेवर मिळत जातील. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.